नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं तोंड भरून स्वागत करतो आणि आजच्या अध्यापन घटकाला अभ्यासाला सुरुवात करतो. चला तर मग जास्त वेळ न घेता मी आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत कधीही न विसरणारा असा मी घटक तुमच्या अभ्यासासाठी निवडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी युवक भारती हे आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 5 मुख्य घटक लेखन व व्याकरण उपघटक निबंध लेखन या निबंध लेखाला 2 तासापासून मी सुरुवात केलेली आहे आणि आजचा जो काही प्रकार आहे तो म्हणजेच निबंध लेखाचे प्रकार म्हणजेच निबंधाचे प्रकार. लक्षात आलं विद्यार्थी मित्र, निबंधाचे प्रकार मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. म्हणजेच निबंधाचा जो काही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किती प्रकार आहेत त्या निबंधाचे एक एक प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे. त्या कशा पद्धतीने निबंध लिहायचे, काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीचा अवलंब या निबंध लिखाणात करायचा असतो त्याचा पूर्णतः विचार करून आपण पुढे जाणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता आज आपण मुख्य घटकाला सुरुवात करूया, तो म्हणजेच निबंधाचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाचे कोणकोणते प्रकार आहेत त्याचा विचार करूयात. निबंध लेखन व निबंधाचे प्रकार. पहिलाच प्रकार त्या ठिकाणी घेणार आहोत आपण अभ्यासासाठी. त्या ठिकाणी निबंधाचं वर्णनात्मक निबंध. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणतं वर्णन, कशाचं वर्णन करावं लागतं त्याचा त्या ठिकाणी पूर्ण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी निबंधाचे कोणकोणते प्रकार आहेत त्या निबंधाच्या प्रकाराला आपण सुरुवात करूया. चला, पहिलंच निबंधाचे प्रकार. त्यात पहिला निबंधाचा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. दुसरा निबंधाचा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. तिसरा निबंधाचा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध आणि चौथा निबंधाचा प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध आणि पाचवा प्रकार आहे वैचारिक निबंध. असे एकूण विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच इयत्ता 12वी पाठ्यपुस्तकामध्ये आणि कृती पत्रिकेमध्ये या 5 विषयानुसार 5 निबंध येतील. त्यापैकी तुम्हाला एकच निबंध लिहायचा आहे. या 5 निबंधाच्या प्रकारांचा आपण एक एक प्रकारांचा त्या ठिकाणी अभ्यास आज आपण करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूयात एक एक निबंधाच्या प्रकाराला. चालेल विद्यार्थी मित्र हो. निबंधाचे एकूण किती प्रकार आहेत? 5 प्रकार या ठिकाणी अभ्यासासाठी आपण निवडलेले आहेत. एक आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. विद्यार्थी मित्र, हा दुसरा जो प्रकार आहे ना तर त्या ठिकाणी व्यक्तिचित्रणात्मक आणि आत्मकथनात्मक. व्यक्तीचं वर्णन ह्या ठिकाणी करायचं आहे. आत्मकथनामध्ये त्या व्यक्ती ज्या गाजलेल्या व्यक्ती असतात त्यांचं आत्मकथन लिहायचं असतं. लक्षात आलं? एक म्हणजे रस्त्याचं आत्मकथन, झाडाचं आत्मकथन, ज्या ज्या गोष्टीचं आत्मकथन असतं ते. त्यानंतर चौथा कल्पना प्रधान आहे. आता याच्यात एक एक प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मग निबंधाचे प्रकार आपण मागे जे पाहिले तेच स्थूल मानाने निबंधाचे प्रकार खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. एक वर्णनात्मक निबंध. त्यामध्ये विद्यार्थी मित्र हो, वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं वर्णन करावं लागतं? एक स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचं वर्णन ह्या वर्णनात्मक निबंधामध्ये येतं. त्यानंतर दुसरा निबंधाचा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचं चित्रण करायचं किंवा त्याचं व्यक्तीचं चित्रणात्मक पद्धत त्यात येणार. त्यात व्यक्तीचं वर्णन म्हणजे व्यक्ती वर्णनात्मक, व्यक्तिप्रधान त्या चरित्रात्मक अभ्यास आपल्याला करावा लागेल. हा एक नवीन विषय या ठिकाणी आलेला आहे. तिसरा क्रमांक आहे आत्मवृत्तात्मक निबंध. यामध्ये आत्मकथन, मनोगत प्रधान इत्यादींचा भाग येत असतो. चौथा क्रमांक आहे कल्पना प्रधान निबंध. यात कल्पनेला जास्त वाव असतो. कल्पना फुलवत गेलेलं आणि ते केलेलं लेखन या कल्पनारम्य निबंधामध्ये आवश्यक असतं. त्यानंतर वैचारिक निबंध. ह्या निबंधाच्या प्रकारामध्ये विचारांना अत्यंत जास्त प्राधान्य असतं. चिंतनपर आणि समस्या प्रधानपर चर्चात्मक हा निबंध लिहिलेला असतो. खंडन मंडनही या निबंधामध्ये केलेले. विचार मांडण्याची पद्धत या ठिकाणी म्हणजे विचारांना वाव देणारा, चिंतनपर आणि समस्या प्रधानपर चर्चात्मक असा हा निबंध 5व्या क्रमांकाचा आहे. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, निबंधाचा पहिला प्रकार आपण या ठिकाणी सुरुवात करूयात, वर्णनात्मक निबंध. आता वर्णनात्मक निबंधामध्ये विद्यार्थी मित्र हो, काय काय त्या ठिकाणी येतं, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करावा लागतो त्याचा पूर्ण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. वर्णनात्मक निबंधाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिलाच प्रकार आहे तो म्हणजेच वर्णनात्मक निबंध. आता या वर्णनात्मक निबंधामध्ये स्थळ, दृश्य अशांचं वर्णन करावं लागतं.
आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब जसंच तसं त्या शब्दात म्हणजे आपल्या प्रमाणित भाषेच्या निबंधाच्या स्वरूपात शब्दात ते रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय. हुबेहूब चित्र ज्यावेळेस आपण हुबेहूब जसं पाहिलेलं असतं तसंच ज्यावेळेस आपण वाचकांसमोर निबंधाच्या स्वरूपात ज्यावेळेस ते चित्र उभं करतो त्याला वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्र. आपण जे पाहिले, आपण जे अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. लक्षात आलं विद्यार्थी मित्र? आपण जे पाहिलं, आपल्याला जे वाटतंय त्या पद्धतीचं वर्णन वाटत नव्हे पाहणं, एखादे दृश्य असेल, एखादं सहल असेल, अविस्मरणीय संघट म्हणजे त्या ठिकाणी एखादी अनुभूती त्या ठिकाणी असेल, त्यानंतर घटना असतील, सण असतील, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. म्हणजे यांच्यातच सर्व वर्णन आपल्याला शब्दात मांडावं लागतं. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. त्यानंतर निबंध लेखनाकडे कॅमेरासारख्या तीक्ष्ण नजरेने त्या ठिकाणी असली पाहिजे. तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निरीक्षणाचे अत्यंत शक्तिस्थान आपल्याला दिसून येतं. तसेच वर्णमाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवतीही असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे म्हणजेच वेगळ्या स्वरूपाचं वर्णन ह्या कल्पनारम्य वर्णनात्मक काल्पनिक गोष्टी या ठिकाणी वर्णनामध्ये येतात. त्यामध्ये म्हणजे विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. तसेच अधूनमधून भाषिक सौंदर्यकणांची उधळण हवीच असते. म्हणजेच अधूनमधून भाषिक सौंदर्य, अलंकारिक भाषा म्हणतो, कवितेची भाषा असते ती त्यात मांडायला हवी. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनन्यसाधारण महत्त्व असतं विद्यार्थ्यांना. भाषेला खूप महत्त्व असतं, कारण की वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्याला त्या भाषेला आणि आपल्या भाषेला त्या ठिकाणी महत्त्व हे द्यावंच लागतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, उदाहरणास्तव जर आपण विचार केला, उदाहरणार्थ जर या ठिकाणी विचार केला, विषय जर या ठिकाणी मांडला, तर आमची अविस्मरणीय सल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेट सामना, असे अनेक कितीतरी विषय आपल्याला देता येतील. मी पाहिलेला अविस्मरणीय म्हणजेच ती सहल, मी पाहिलेला पावसाळा म्हणजे पाऊस, मी पाहिलेला पाऊस, मी पाहिलेला क्रिकेट सामना, वसंत ऋतू, अशा पद्धतीनं ह्या निबंधामध्ये जे काही वर्णन आहे, या वर्णन मी डोंगर माथ्यावरील त्या ठिकाणी गाव, ते वर्णन करायचं आहे आपल्याला. त्या वर्णनात्मक निबंधामध्ये त्याचा विचार हा करावा लागतो. तसेच विद्यार्थी मित्र पुढे जाऊयात आपण. अनेक विषय आहेत वर्णनात्मक निबंधामध्ये, परत आपण एकदा विचार करणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण पाहिलेल्या व्यक्तींचे, प्रसंगाचे, दृश्याचे किंवा वस्तूचे शब्दांनी केलेले प्रत्येकारिक चित्रण म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. वर्णिलेल्या प्रसंगातील, दृश्यातील, मानवी स्वभावातील बारकाव्यांचा तपशील येणे वर्णनात्मक निबंधात आवश्यक असते. समजा आपण एखाद्या व्यक्तीचे वर्णन करीत आहोत, अशा वेळी त्या निबंधात त्या व्यक्तीच्या सद्गुणांचे वर्णन हे येणारच, पण त्याचबरोबर सद्गुणांचं वर्णन येणार, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीमधील उणीवाही सांगितल्या पाहिजेत. म्हणजे दोघंही बाजू मांडल्या गेल्या पाहिजे, कारण की दोघंही बाजूंना त्या ठिकाणी मान्यता दिली पाहिजे. तसेच तिच्या हालचाली, लकबी, सवयी यामधील बारकावे सांगितले पाहिजेत. म्हणजेच ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते. असे लेखन घडले तर तो चांगला वर्णनात्मक निबंध ठरू शकतो. व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणेच वस्तू, ठिकाण, दृश्य, प्रसंग यांचेही उभेहूब प्रत्येकारी वर्णन लिहिता आले पाहिजे. ती वस्तू, ते ठिकाण आपण समोर उभे राहून पाहत आहोत असा प्रत्यय आला पाहिजे. प्रत्यय कारकता हा वर्णनात्मक निबंधाचा अत्यंत जवळचा प्राण आहे. प्रत्यय कारक उभेहूब तसं आपल्या समोर उभं राहिलं पाहिजे. एखाद्या सहलीचं वर्णन सांगायचं आहे, ऋतूचं वर्णन सांगायचं आहे, तुम्ही पाहिलेल्या पावसाचं वर्णन सांगायचं आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ती शब्द मांडणी करणार निबंधामध्ये, ज्यावेळेस तुम्ही निबंध असा लिहिणार, तर तो वाचताना असं वाटायला पाहिजे वाचणाऱ्याला की खरोखर त्यावेळेस ती घटना घडत आहे. लक्षात आलं? याला म्हणतात वर्णनात्मक निबंध. प्रत्येक कारकता हा वर्णनात्मक निबंधाचा प्राण आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात.
निबंधाचे विषय दिलेले आहेत, वर्णनात्मक निबंधाचे विषय मी 10-12 दिलेले आहेत, ते बघून घेऊयात आणि त्याचे मुद्देही पाहूयात. चला तर मग सुरुवात करूया एक एक मुद्द्याला. विद्यार्थी मित्र, पहिलाच मुद्दा दिलेला आहे तो म्हणजेच पहिला निबंधाचा विषय आहे माझ्या महाविद्यालयातील पहिला दिवस. जसं आपण पहिल्या दिवशी महाविद्यालयात येतो त्याचा मुद्दे दिलेले आहेत. महाविद्यालयात अधीरतेने प्रवेश, भुरळ घालणारे वातावरण, वर्गाचे आनंददायी दर्शन, महाविद्यालयात फेरफटका, प्राचार्यांचे स्वागतपर भाषण, अखेरीला घरी परत. हा महाविद्यालयातील पहिल्या दिवसाचे मुद्दे मी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा विषय निबंधाचा आहे विद्यार्थी मित्र हो, आमच्या महाविद्यालयातील स्नेह संमेलन. आता गॅदरिंग असते की नाही त्यातले मुद्दे मी दिलेले आहेत. ते मुद्दे असे आहेत, स्नेह संमेलनाचा दिवस, रंगमंचावर नाटक सादर करण्याची धुंदी, पडद्यामागील कृतींमध्येही, सर्वांच्या अंगात संमेलनाचा संचार, संमेलनात माझा सहभाग, कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी, प्राध्यापकांच्या नकला, गायन, वादन, नर्तन, नाट्यछटा इत्यादी गमतीदार स्पर्धा संमेलन यशस्वी सहभागाचा फार मोठा आनंद देऊन जाईल. लक्षात आलं विद्यार्थी मित्र? म्हणजे स्नेह संमेलन कसं घडतंय त्याचे हुबेहूब वर्णन. म्हणजे स्नेह संमेलनामध्ये काय काय येणार, त्यात सुरुवातीपासून प्रमुख पाहुण्यांपासून म्हणजे स्वागत गीतापासून, प्रमुख पाहुण्यांपासून, अध्यक्षांपासून त्यांचं भाषण, त्यात मग सर्व प्रकारांचा उल्लेख त्यामध्ये त्या ठिकाणी यायला हवा. लक्षात आलं? सर्व प्रकारांचा उल्लेख त्यामध्ये यायला पाहिजे. तो खरोखर भाग अत्यंत प्रेरणादायी आपल्याला ठरू शकतो. पुढे जाऊया. सूर्योदयाची सुवर्ण शोभा, तिसरा विषय. आता सूर्योदय, सकाळी ज्यावेळेस सूर्योदय होतो, सकाळ होते, दिवसाचा प्रहर कसा झाला, सकाळी तांबूस कलरचा रंग होता, त्या पिवळं धमक असं पिवळं ऊन पडलं, सर्व त्या ठिकाणी त्या गवतांवर पसरलं, वृक्षांवर पसरलं, घरांवर पसरलं, त्याचं वर्णन. नवीन दिवसाची सुरुवात कशी झाली, अंधाराचा नाश, सकाळचा निसर्ग व प्रसन्न वातावरण, चराचरात बदल, मानवाला दिलासा व कार्य करण्याची उमेद, सूर्योदयाचे सौंदर्य, याचं संपूर्ण हुबेहूब वर्णन सकाळचं यायला पाहिजे. बाकी विषय पुढे दिलेत विद्यार्थी मित्र. बाकी विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजेच चौथा विषय निबंधाचा, श्रावणातला पाऊस. आता श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडतो, रिमझिम चालू असते, त्या रिमझिमचं वर्णन तुम्हाला आता करायचं आहे. आता कसं करणार, तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्यात प्रास्ताविक द्यावी लागते. म्हणजे श्रावणातला पाऊस कसा असतो, रिमझिम असतो, सुंदर हवा असं वाटणार असतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक सुंदर कविता आहे विद्यार्थी मित्र हो, ती 4थ्या क्रमांकाची कविता आहे. ते म्हणजे रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. ते वर्णन किती सुंदर आहे, ती कविता वाचतानाच आपण भारावून जातो. खूप बाबा बोरकरांची कविता, मला तर खूप आवडते ती कविता. प्रास्ताविक आहे. आषाढातला पाऊस कसा असतो, धस मुसळेपणा कशा पद्धतीने आपण करतो, श्रावणातला पाऊस अलवारपणा, मुलायमपणा यांचे दर्शन घडवणारा पाऊस असतो, ओलावा निर्माण करणारा असतो. सर्वांना ते देखावा, ते वर्णन करणं आवडतं. जीवनातील सर्व कोमलता श्रावणातील पावसाकडे म्हणूनच निसर्गाची सौंदर्याची विविध लेणी, श्रावणातील पावसाचे एक अद्भुत दर्शन ह्या श्रावणातील पावसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहायला पाहिजे. आता तुम्ही लिहिताना कसं करणार, पाऊस कसा असतो, पावसाचं म्हणजे कसं असतो, तो रेषाने पडतो ते दाखवायचं नाही, शब्दामध्ये मांडायचं. पुढचा त्या ठिकाणी विषय घेतला विद्यार्थी मित्र हो, 5वा विषय, आमचे कनिष्ठ महाविद्यालय. आता ते कनिष्ठ महाविद्यालय कसं आहे, त्यात सर्व गुणांचं म्हणजे समावेश यायला पाहिजे. कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी हुरहुर, उत्सुकता, काही दिवसांनी नाविन्य संपले, दैनंदिन जीवनाचा भाग, सर्वत्र मित्रांसोबत हास्य उल्हासात वावर, आवर त्या ठिकाणी फार मोठा, विस्तृत नाही, म्हणजेच इमारतीही लहानच आहेत, अत्याधुनिक म्हणजे चांगल्या आणि वाईट त्या सर्व गोष्टी तिथं, चकमकीतपणा नाहीत पण आहेत काही ठिकाणी, तरीही सुंदर, विविध वर्ग खोल्या, वाचनालय, येथे बसण्याची सुविधा, अभ्यासाची जागा निश्चित, मैदान, मनोरंजन कक्ष, कॅन्टीन, ह्या सर्व गोष्टींचा अवलंब त्याचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाकडे जाण्यासाठी हे विषय महत्त्वाचे असतात. असे हे निबंधाचे विषय विद्यार्थी मित्र तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. त्यानंतर 6वा विषय दिलाय, माझे आवडते शिक्षक. आता तुम्हाला अनेक लोक, अनेक शिक्षक, अनेक व्यक्तिमत्व आवडतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र 7वा मुद्दा दिलेला आहे, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. तुम्ही कोणता क्रिकेटचा सामना पाहिला, त्यानंतर तो क्रिकेट कसा होता, तुमचा तो आवडता खेळ आहे, तो का आवडतो त्याबद्दल सुरुवात करा. संधी मिळेल तेव्हा हाच खेळ खेळतो, कोणाचाही खेळ पाहायला आवडतो, एकदा एका गल्लीतील खेळ, सुरुवातीपासून अटीतटीचा खेळ, रोमहर्षक म्हणजे सर्वांचं वर्णन, तुम्ही पाहिलेला जो काही खेळ आहे तो त्यात वर्णन आलेला पाहिजे.
त्यानंतर विद्यार्थी मित्र 8वा मुद्दा, पावसाळ्यातील एक दिवस म्हणजेच नकोसा झालेला उन्हाळा, तो पाऊस आल्यानंतर पावसाची प्रतीक्षा, कडक उन्हाळा, कडक उन्हाचा वातावरणात झालेला परिणाम, वारुणाचं त्या ठिकाणी आगमन, त्याचं आराधना, शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती, पावसाचे सर्वांचं वर्णन या ठिकाणी यायला पाहिजे. लक्षात आलं विद्यार्थी मित्र, सर्वांचं वर्णन या ठिकाणी यायलाच पाहिजे. 9वा मुद्दा दिलाय विद्यार्थी मित्र, डोंगर माथ्यावरील गाव वर्णन आहे. एक डोंगर माथा आहे, त्यावरील गाव अंबोली, म्हणजे त्या गावाचं वर्णन, गावाचं नाव लिहा, ते गाव कोणतं आहे, कशा पद्धतीचं आहे, त्यात कुठलं निसर्गाचं वर्णन त्याला लाभलेलं आहे, त्यात लोक कसे राहतात, गरिबांचे महाबळेश्वर असतं, ते सुंदर ठिकाण आहे, म्हणजे त्यात चांगल्या पद्धतीचं तुम्ही सुंदर असं लिखाण यात करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हे जे काही वर्णन आहे, वर्णनात्मक निबंधामध्ये प्रत्यय येणं म्हणजे सत्यता येणं, वर्णन हुबेहूब करणं याला खूप प्राधान्य असतं. तो म्हणजे जिवंत प्राण आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांग, वर्णन करताना सुरुवात अशी करा की तुम्ही कोणत्या म्हणजे झाडाचं वृक्षाचं वर्णन करत असाल कुठलंही, तर ते झाड कुठलं आहे, त्याचं नाव, तुम्हाला का आवडतं, तुम्हाला आता क्रिकेट सामना आवडतो का आवडतो, तुमचा तो आवडीचा आहे का, त्या सर्व गोष्टीचा अवलंब या वर्णनात्मक निबंधामध्ये यायलाच पाहिजे. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो? चला तर मग आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिला जो प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, तो या ठिकाणी संपलेला आहे. त्या प्रकाराला पूर्णविराम देतो, याच्यावर आधारित एक निबंध निश्चित येणार. तत्पूर्वी धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. घरीच राहा, कुठेही जाऊ नका. माझ्या ह्या यूट्यूब चॅनल लर्निंगला लाईक करा, सबस्क्राईब करा, होता येईल तर आयकॉन बेलला त्या ठिकाणी बटन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अत्यंत उत्तम माहिती मी पोहोचवू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, गरजवंतांनाही ही जी काही माझी लिंक आहे ती पाठवा. सर्वांना सांगा सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बेल आयकॉन दाबणं विसरू नका. कारण आहे ते बेल आयकॉन बटन दाबल्यानंतर मी जेवढे शैक्षणिक पद्धतीचे अध्यापनावर आधारित व्हिडिओ तयार करेल, म्हणजे चलचित्र तयार करेल, ते तयार केल्यानंतर मी यूट्यूब ह्या माध्यमावर ज्यावेळेस मी ते अपलोड करेल, लगेचच तुमच्यापर्यंत ती माहिती लगेच क्षणार्धात तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण धन्यवाद कशासाठी असतो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहता माझा, आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं. आणि समजा जे काही समजलं असेल किंवा नसेल, काही असेल तर वैयक्तिक कमेंट करा. चांगलं असेल तर चांगली कमेंट्स करा विद्यार्थी मित्र. काही अडचण येत असेल तर तशी कमेंट्स करा. मी निश्चितच तुम्हाला सांगतो, तुम्हाला ह्या गोष्टीची खूप खूप मदत होईल. तत्पूर्वी धन्यवाद विद्यार्थी मित्र. टेक केअर अँड गुड बाय.